नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. अमरावती महानगरपालिकेतील दैनंदिन साफसफाई व्यवस्थेवरून आता मोठा वाद निर्माण झाला असून स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर अजय जाधव आणि कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांच्यावर माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी गंभीर आरोप केले आहे. अमरावती नागरिक कृती समिती पत्रकार परिषद घेत शहरातील साफसफाई व्यवस्था पूर्णपणे डबघाईस आल्याचा आरोप केला आहे. शहरातील जवळपास 10 लाख नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा दावा समितीकडून करण्यात आला. तसेच कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला तब्बल 300 कोटी रुपयाचा ठेका देताना निविदेतील अटी शिथिल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. करारनाम्यातील अटी आणि निविदेमध्ये मोठी विसंगती असल्याचा दावा नागरिक कृती समितीने केला. यामध्ये जुन्या वाहनांना परवानगी, कंत्राटदाराला मुदतीपूर्वीच आर्थिक लाभ तसेच अनामत रकमेच्या नियमामध्ये बदल केल्याचे गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले. दरम्यान कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वेतन, पीएफ आणि विमा रक्कम न मिळाल्यामुळे इरविन चौकात आंदोलन सुरू केले आहे. अमरावती मनपा आयुक्तांनी तातडीने मनपाचे स्वास्थ्य अधिकारी यांना निलंबनाची कारवाई केली नाही तर अमरावती नागरिक कृती समिती स्वास्थ्य अधिकारी यांना काळा फासेल. अमरावती महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कारकिर्दीमध्ये मागील 4 वर्षापासून दैनंदिन साफसफाई व्यवस्था ही पूर्णपणे ढासळलेली आहे. त्याच्या मागचं 2 कारणं आहे. एक तर शहराचे जनप्रतिनिधी व दुसरा भ्रष्टाचार. या दोघंही प्रकरणामुळे आपण जर पाहत असाल तर नागरिकांचे, जनतेचे कोट्यवधी पैसे दैनंदिन साफसफाई व्यवस्थेवर खर्च होत आहे, परंतु त्याचा परिणाम काहीच नाही, त्याचा निकाल काहीच नाही. मागच्या वर्षी डेंग्यू, मलेरिया या साथीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला, तरी पण महानगरपालिका प्रशासनानं त्या प्रकरणाला गांभीर्याने घेतलेले नाही. आपण कोट्यवधी खर्च केला. त्याचप्रमाणे आता जुने जे आपले आयुक्त होते शर्मा मॅडम, त्यांनी आता नवीन पूर्ण शहराचा तुम्हाला एक अ आणि ब म्हणजे 2, एक म्हणजे कचरा तुमचा ट्रान्सपोर्टिंग आणि बी म्हणजे आपला कचरा संकलन करणे प्रत्येक घरातून, अशा प्रकारचा ठेका त्यांनी एका कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला दिलेला आहे आणि तो ठेका 7 वर्षासाठी दिलेला आहे आणि अंदाजे तो 300 कोटीमध्ये दिलेला आहे. आणि तो ठेका दिल्यानंतर आपली काही दिवसातच म्हणा 2026 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि 87 नगरसेवक निवडून आले आणि 5 स्वीकृत नगरसेवक, 5 का 8 स्वीकृत नगरसेवक आपण निवडून दिले. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नवीन बॉडी किंवा नवीन नगरसेवकापासून मोठी अपेक्षा होती की साफसफाई व्यवस्थेमध्ये कुठेतरी सुधारणा होईल, कुठेतरी परिस्थिती सुधरेल आणि लोकांना न्याय मिळेल. कारण की हा गंभीर विषय यासाठी आहे की नागरिकांच्या स्वास्थ्य व आरोग्याच्या निगडीत विषय आहे. परंतु आता आपण जर पाहून आलो असून तर मीडियामध्ये प्रत्येक दिवसात, सोशल मीडिया असो, वर्तमान पत्र असो किंवा प्रिंट मीडिया असो, मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा, कोणार्कचा भ्रष्टाचार रोज प्रत्येक दिवसात त्या भ्रष्टाचाराबाबतची बातमी येते. आणि महानगरपालिकेने जो करारनामा केलेला आहे कोणार्क कंपनी सोबत, कोणार्क कंपनी खुल्याम त्याचा भंग करून राहिली. म्हणजे उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण मी माझ्या प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे की 2025 चे सर्व वाहन खरेदी करण्याचा करारामध्ये उल्लेख आहे, शर्त आहे, परंतु त्यांनी 2023च्या 2024च्या जुन्या ठेकेदाराच्या गाड्या या ठेक्यामध्ये वापरत आहे. दुसरं अनेक प्रकरणामध्ये त्या आयुक्तांनी म्हणा किंवा स्वास्थ्य अधिकारी जाधवनी त्या ठेकेदाराला सूट दिलेली आहे. आर्थिक म्हणजे ठेकेदाराला कशी फायदा झाला पाहिजे हा पूर्ण प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे जनतेच्या कोट्यवधीची पैशाची लूट होऊन राहिली, लोकांना त्याचा निकाल भेटून नाही राहिला, व्यवस्था पूर्ण डबघाईस आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये वारंवार आम्हाला सभागृह करणं अपेक्षा होती, पण सभागृहामध्ये एकच दिवस तांडव झाला, जे साफसफाई शब्द विशेष आमसभा होती 18 तारखेला. त्यानंतर मोठा तांडव झाला, नगरसेवकांनी आपला जीव तोडून आपले तो प्रश्न मांडला, परंतु सभागृह आता शांत झालेला आहे, कोणी बोलायलाच तयार नाही. त्यामुळे नागरिकांच्या शंका त्यांच्या नगरसेवकाच्या विरोधातही निर्माण होऊन राहिला की काय हे प्रकरण दाबण्यात येऊन राहिला, त्याचा कोणार्क कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात येत नाही, का स्वास्थ्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत नाही. यामुळे आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतो. अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत राहा वुमेन्स 24.